वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींना त्यांच्या संपत्तीत अधिकार मिळतो का? मुंबई हायकोर्टाने काय सांगितलं? मुंबई उच्च न्यायालयातून महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 1956 पूर्वी वडिलांचा मृत्यू झालेला असल्यास अशा प्रकरणात मुलींचे वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केले आहेत. मंडळी, भारतीय कायद्याने वडिलांच्या संपत्तीत मुलींना व मुलांना समान अधिकार दिले आहेत. पण साताऱ्याच्या 3 विधवा बहिणींना वडिलांच्या संपत्तीतील हिस्सा नाकारण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने 1956 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याने विधवा महिलांना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार नसल्याचे सांगत त्यांना मालमत्तेवरील ताबा सोडण्यास सांगितले. त्यानंतर मग या बहिणींनी उच्च न्यायालयात अपील केली. आता या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने अविवाहित, विधवा, परित्यक्त्या महिलांना वडिलांच्या मृत्यूनंतरही उदरनिर्वाहाचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हा अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी वारसदारांवर आहे असे सांगत हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल फिरवलाय. 1956 पूर्वीच्या अलिखित हिंदू कायद्यानुसार अविवाहित, विधवा, परित्यक्त्या महिलांच्या सांभाळाची जबाबदारी वडिलांवर होती. तसेच 1956च्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यात मुलींना समान अधिकार देण्यात आले असल्याने हायकोर्टाने साताऱ्यातील विधवा बहिणींच्या बाजूने निकाल दिला आहे. पण मंडळी, हायकोर्टाच्या निकालावर तुमचे मत आम्हाला नक्की कळवा.